वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांचा कालच निरोप समारंभ झाल्याच्या नंतर आज ईडीनं त्यांच्या घरी छापेमारी करून मोठं स्वागत केलेलं आहे। मागच्या 6 तासापासून आयुक्त अनिल कुमार पवार यांचं जे महापालिकेचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानी सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी छापेमारी सुरू आहे। जवळपास दुपारी 1च्या सुमारामध्ये जे आहे त्यांची पत्नी आणि मुलीला जे आहेत हे ईडीचे अधिकारी या ठिकाणावरून वेगवेगळ्या 2 गाड्यांमधून घेऊन इतरत्र ठिकाणी घेऊन गेलेले आहेत। तर आयुक्त जे आहे हा आयुक्त याच ठिकाणी त्यांची आतमध्ये कसून चौकशी आहे। ईडीचे अधिकारी जे आहेत हे अधिकारी आतमध्येच आहेत आणि जी मुलगी जी आहे ही मुलगी बाहेरून पुन्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी 1 तासासाठी या ठिकाणी आणली होती आणि तिची सुद्धा या ठिकाणी चौकशी केली आणि त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी पत्नीला इनोवा गाडीमध्ये आणि मुलीला जे आहे हा अर्टिगा गाडीमध्ये अशा वेगवेगळ्या गाड्यांमध्ये घेऊन तो इतरत्र त्यांना घेऊन गेलेले आहेत आणि आयुक्त जे आहेत हे त्यांच्या आतमध्ये चौकशी सुरू आहे। काल त्यांचा निरोप समारंभ झाल्याच्या नंतर अनेक जे बांधकाम व्यावसायिक असतील आणि जे फाईल ज्यांच्या मंजूर झालेल्या होत्या असे अनेक जे संबंधित व्यक्ती आहेत हे या ठिकाणी आयुक्ताच्या निवासस्थानी आले होते अशी सुद्धा प्राथमिक माहिती मिळते आणि ज्या काही संशयास्पद ज्या फाईली सुद्धा होत्या ह्या पालिकेतून या आयुक्त निवासस्थानी आणल्या होत्या आणि त्या इतरत्र हलवण्याचं सुद्धा सुरू होतं। अशा वेळीच ईडीनं दुसऱ्याच दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी छापेमारी सुरू केली असल्यामुळे नेमकं आता या ईडीच्या तपासामध्ये काय घबाड बाहेर पडतं हे पाहणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।